विद्यार्थी मित्र, आज आपल्याला या प्रकरणातला शेवटचा भाग आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे महत्त्व समजून घ्यावायचा आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास अनेक अर्थाने आज महत्त्वपूर्ण ठरत आहे. आजचं जग हे परस्परावलंबी जग असल्यामुळे मानवतेचं संरक्षण आणि मानवाच्या एकूण प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्ती आणि राष्ट्रराज्य कशा प्रकारचा व्यवहार करतील याची पूर्वकल्पना आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विद्यार्थ्याला येत असते. आणि म्हणून अनेक अडचणी असल्या तरी आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरत आला आहे. सामाजिक शास्त्रामध्ये विशेषत्वाने आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना रिलायबल अशा प्रकारचा माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक वेळा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करण्यामध्ये अडचणी उत्पन्न होतात. परंतु या सर्व अडचणीवर मात करून आंतरराष्ट्रीय संबंधाचा विद्यार्थी राष्ट्रराज्यांचा व्यवहार समजून घ्यायला उत्सुक असतो. आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा केवळ सत्तेच्या राजकारणाचे विश्लेषण करण्यासाठी केला जात नाही, तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे अधिक चांगल्या, परिपक्व, समृद्ध जगाची निर्मिती कशी करता येईल त्याचे भान आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे येत असते. आणि म्हणून या विषयाला असाधारण असं महत्त्व आहे. काही मुद्द्यांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे महत्त्व आपल्याला समजून घेता येईल. सगळ्यात महत्त्वाची बाब की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळे कोणत्या बाबी आपल्याला कळून येतात. पहिली गोष्ट अशी की मानवतेचे संरक्षण व प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आज जगामध्ये प्रचंड अशा प्रकारचं शस्त्रीकरण झालेलं आहे. अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, न्यूट्रॉन बॉम्ब अशा प्रकारची संहारक शस्त्रे राष्ट्रराज्यांकडे आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर आंतरराष्ट्रीय ताणतणावामधून युद्धे उद्भवू लागली तर संबंध मानवजात धोक्यामध्ये येईल. आणि म्हणून हे होऊ देता कामा नये. राष्ट्रराज्यांमध्ये ताणतणावाचे मुद्दे कोणते आहेत, शांततेच्या मार्गाने हे मुद्दे कसे सोडविता येतील याचे भान आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे प्राप्त होते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास यासाठी करायचा की मानवी सभ्यतेचं संरक्षण कसं करता येईल, केवळ संरक्षणच नाही तर संपूर्ण मानवजातीला विकासाकडे कसे घेऊन जाता येईल याचे ज्ञान आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे होत असते. आंतरराष्ट्रीय राजकारण हा जेव्हा शब्दप्रयोग आपण करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा विद्यार्थी सत्तेच्या राजकारणाचे विश्लेषण समजून घेण्यासाठी उत्सुक असतो. आणि म्हणून दुसरा लाभ म्हणून या विद्याशाखेचा असा सांगता येईल की सत्तेच्या राजकारणाचे विभिन्न पदर, पैलू आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विद्यार्थ्याला समजून घेता येऊ शकतात. राष्ट्रसत्ता ही स्टॅटिक नसते, ती प्रवाही असते, डायनॅमिक असते. सत्तेच्या संदर्भात एक निरीक्षण असं नोंदवता येईल की आजचा सत्ताधारक हा भविष्यामध्ये सत्ताधारक राहील याची खात्री नसते. किंवा राष्ट्रसत्तेच्या संदर्भामध्ये
आजचं दुर्बल राष्ट्र भविष्यामध्ये दुर्बल राहील हेही खात्री नसते. आणि म्हणून प्रत्येक राष्ट्र सत्ता प्राप्त करणे, आहे ती सत्ता टिकून ठेवणे आणि सत्तेचं प्रदर्शन मांडण्यासाठी उत्सुक असतं. हे करत असताना राष्ट्रराज्यांच्या हितसंबंधामध्ये टकराव उत्पन्न होतात आणि यातून अनेक वेळा ताणतणावाचे प्रसंग देखील राष्ट्रराज्यामध्ये उद्भवू शकतात. अमेरिका व्हर्सेस रशिया, अमेरिका व्हर्सेस चीन, चीन विरुद्ध भारत, अशा प्रकारच्या बाबी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये घडत असतात. आणि म्हणून या राष्ट्रराज्यांमध्ये ताणतणाव का निर्माण होतात, ताणतणावाच्या पाठीमागची नेमकी कारणे कोणती आहेत, त्याचा अभ्यास करण्याची संधी आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळे उत्पन्न होऊ शकते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्ती व राष्ट्रे कसे वागतील याचा पूर्व अंदाज देखील आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे करता येतो. आंतरराष्ट्रीय संबंधाचा विद्यार्थी राष्ट्रराज्यांच्या क्रियाकलापांचा, व्यवहारांचा अभ्यास करत असतो. यामुळे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एखादा राष्ट्रप्रमुख कोणते निर्णय घेईल, कशा प्रकारे रिॲक्ट होईल, याचा एक पूर्व अंदाज आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकाला निश्चितपणे घेता येतो. उदाहरणामध्ये मागील काही महिन्यापासून कोविड-19ने जगभरामध्ये थैमान माजवले आहे. अर्थात हा विषाणू चीनमधून वुहान या शहरामधनं निघाला आणि तो जगभर पसरला. अशा परिस्थितीमध्ये जगातील राष्ट्रराज्यांचे प्रमुख चीनवर संतप्त होणं स्वाभाविक होतं. आणि त्यातही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विषाणूला वुहान विषाणू असे नाव दिल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प भविष्यामध्ये चीनविषयी कशा प्रकारचा व्यवहार करतील याची कल्पना आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकाला यायला लागते. हे एक उदाहरण झालं. अशा अनेक घडामोडी आणि घटना आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होत असतात. आणि म्हणून विशिष्ट परिस्थितीमध्ये एखादा राष्ट्रप्रमुख कशा प्रकारचा व्यवहार करेल याबाबतची पूर्वकल्पना आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकाला येत असते. चौथा महत्त्वाचा मुद्दा, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळे विभिन्न देशांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप समजून घ्यायला मदत होते. राष्ट्रवाद निष्ठा निर्माण करत असतो असं आपण मानतो. अर्थात राष्ट्रनिष्ठा देशाला मजबूत करण्याकरिता आवश्यक असतात हे जरी सत्य असलं तरी अवाजवी राष्ट्रनिष्ठा आक्रमक राष्ट्रवादाला खतपाणी घालत असतात. आणि आक्रमक राष्ट्रवाद एखाद्या देशाला युद्धाकडे लोटत असतो. युद्धे ही संहार घडवून आणतात. आणि म्हणून या प्रकारची युद्धे टाळायची असतील तर विधायक राष्ट्रवादाची जडणघडण कशी केली पाहिजे याचे भान आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे येत असते. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर जर्मनी आणि इटालीमध्ये अशाच प्रकारचा विध्वंसक राष्ट्रवाद अस्तित्वात आलेला होता. हिटलरने आणि मुसोलिनीने जर्मनी आणि इटालीमध्ये या राष्ट्रवादाला खतपाणी घातले होते. त्याचा परिणाम दुसरं संहारक अशा प्रकारचं महायुद्ध घडण्यामध्ये झाला. आणि म्हणून विधायक राष्ट्रवाद निर्माण करायचा की संहारक राष्ट्रवाद निर्माण करायचा याचे भान आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे होत असते. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे नानाविध महत्व आपल्याला समजून घेता येईल. पुढच्या स्लाइडकडे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या
अभ्यासाचे नानाविध अशा प्रकारचे लाभ आहेत. त्यापैकी आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा की या विषयाच्या अभ्यासामुळे सत्तेचे नवनवे पॅटर्न्स समजून घेता येतात. आता म्हटल्याप्रमाणे सत्ता ही चंचल असते, ती स्टॅटिक नसते, ती स्थिर नसते, ती डायनॅमिक असते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता कशा कशा पद्धतीने काम करते, कोणते प्रेशर्स निर्माण करते, त्याचे परिणाम राष्ट्रराज्यांवरती कशा स्वरूपाचे होतात, हे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे समजून घेता येतं. एक परिस्थिती अशी होती की युरोप हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू होता. परंतु पहिलं जागतिक महायुद्ध संपलं आणि काही कालखंड युरोपनं आंतरराष्ट्रीय राजकारणाचं संचालन केलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये युरोपातल्या राष्ट्रराज्यांचा प्रचंड ऱ्हास घडून आला आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणावरली युरोपची पकड ढळली आणि दोन महासत्तांचा उदय घडून आला. एक अमेरिका आणि दुसरं त्या काळातला सोव्हिएट रशिया. आता सत्तेचा बिंदू हा युरोपकडून अमेरिका आणि सोव्हिएत रशियाकडे सरकला. काही कालखंड या दोन्ही महासत्तांनी आपापसामध्ये जगाची विभागणी करून आंतरराष्ट्रीय समुदायावरती आपला दबाव निर्माण केलेला दिसून येतो. ही परिस्थिती 1990 पर्यंत थोडी बहुत चढ उताराने कायम राहिली. परंतु 1990च्या दशकामध्ये सोव्हिएट रशियाचं विघटन झाल्यानंतर परत आंतरराष्ट्रीय राजकारणाची द्विध्रुवीकरणात्मक जी स्थिती होती ती नष्ट झाली आणि अमेरिका हा एकमेव महासत्ता झालेला आपल्याला दिसून येतो. ही परिस्थिती कायम टिकली नाही. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्षितिजावर अनेक नवनवीन राष्ट्र उदयाला आली आणि सत्तेचं मल्टीपोलॅरिझम व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याला बहुध्रुवीय व्यवस्था असं आपण म्हणतो. आजची आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही बहुध्रुवीय व्यवस्था आहे. बहुध्रुवीय व्यवस्था त्याला म्हणावं की इथे सत्तेचं एकच एक असं केंद्र नसतं, तर सत्तेची अनेक केंद्रे असतात. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये खेळाडू म्हणून, प्लेयर्स म्हणून केवळ एक किंवा दोन राष्ट्रे बलशाली नसतात, तर एकाच वेळी 10-15 राष्ट्रे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं संचालन करत असतात. आणि म्हणून सत्ता ही कशा पद्धतीनं संक्रमित होत असते याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे करता येतो. आणि म्हणून सत्तेचे पॅटर्न्स समजून घेण्याकरिता आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाची मदत होते. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. पुढचा मुद्दा, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे युद्ध टाळता येतात. विद्यार्थी मित्र हो, युद्धे ही भयानक अशा प्रकारचा विनाश घडत असतात. पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये प्रचंड जीवित आणि वित्त हानी झालेली आपण पाहिली. अशा प्रकारची युद्धे भविष्यामध्ये घडू नयेत. वादविवादाचे जे मुद्दे असतात त्या मुद्द्यांची सोडवणूक शांततेच्या मार्गाने करता येऊ शकते, असा विश्वास राष्ट्रराज्यांना निर्माण झाला पाहिजे. तो कसा वाढीस लावावा याकरता आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणे महत्वाचे असते. आज जगामध्ये राष्ट्रराज्यांमध्ये अनेक संघर्षाची क्षेत्रे आहेत. उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान यामध्ये जम्मू काश्मीरचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे. अरब इस्रायलचा प्रश्न जगामध्ये आणखी चिघळलेला आहे. भारत आणि चीन सीमावाद आहे.
आता अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये अनेक नवे संघर्षाचे मुद्दे जन्माला येत आहेत. यातून कधीही जगामध्ये स्फोटक अशी परिस्थिती उद्भवू शकते. ती युद्धाकडे राष्ट्रराज्यांना ढकलू शकते. आणि म्हणून अशा प्रकारे कुठल्याही ताणतणावाचं रूपांतर युद्धामध्ये होऊ नये याकरिता आंतरराष्ट्रीय संबंधाचे भान असणं अत्यंत आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचा विद्यार्थी जगामध्ये युद्धे कशी टाळता येतील या संबंधातलं आपलं आकलन विकसित करू शकतो. याकरिता राष्ट्रराज्यांचा व्यवहार समजून घेणे महत्वाचे आहे, आवश्यक आहे. पुढचा मुद्दा, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास का करावा? आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला आणखी कसल्या स्वरूपाचं महत्व आहे? तर या संदर्भात असा मुद्दा नोंदवता येईल की परराष्ट्र धोरणाची रूपरेषा ठरवण्याकरिता देखील आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास आवश्यक असतो. कोणत्याही देशाला आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाची पूर्तता करायची असेल तर प्रभावी अशा प्रकारचे परराष्ट्र धोरण ठरवावे लागते. हे परराष्ट्र धोरण ठरवण्याकरिता राजकीय नेतृत्वाला जगातील सत्तेची नानाविध प्रवाह याचे आकलन असणे, भान असणे आवश्यक असते. कोणत्या देशासोबत कशा प्रकारचा व्यवहार करायचा, कशा प्रकारचा व्यवहार केल्यामुळे आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाची पूर्तता करता येईल हे माहिती असणं आवश्यक आहे. धोरण निर्माते परराष्ट्र धोरणाची जडणघडण करत असताना आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करीत असतात. त्याशिवाय त्यांना परराष्ट्र धोरणाला आकार देता येत नाही. आणि म्हणून परराष्ट्र धोरणाची रूपरेषा ठरविण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा बघूया. आंतरराष्ट्रीय संघटनांचं मूल्यमापन देखील आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे करणं शक्य होतं. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संघटना असतात. आपापल्या परिक्षेत्रामध्ये या संघटना काम करतात. उदाहरणामध्ये काही संघटना वैश्विक स्वरूपाच्या असतात. संयुक्त राष्ट्र संघटना ही वैश्विक स्वरूपाची संघटना आहे. काही संघटना वित्तीय असतात, जसं की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही वित्तीय संघटना आहे. जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना ही वित्तीय संघटना आहे. या वित्तीय संघटना राष्ट्रराज्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाण करतात. काही संघटना या लष्करी स्वरूपाच्या असतात. विशेषत्वाने शीतयुद्धाच्या काळामध्ये नाटो, सिएटो, सेंटो, अंजुश या अमेरिका प्रणित लष्करी संघटना अस्तित्वात होत्या. तर त्या काळातला सोव्हिएट रशियाने वार्सा पॅक्ट नावाची लष्करी संघटना बांधलेली होती. या लष्करी संघटनांनी सामूहिक संरक्षण प्रणाली मजबूत करायचा प्रयत्न केला. त्यामुळे नवे ताणतणाव जगामध्ये निर्माण झालेले आपण पाहिले. काही संघटना या प्रादेशिक सहकार्यार्थ स्थापन झालेल्या संघटना असतात. उदाहरणामध्ये सार्क, आशियान, अरब लीग, OAS, OAU, शांघाय संघटना इत्यादी. या संघटना विशिष्ट प्रदेशातल्या राष्ट्रराज्यांमध्ये पारस्परिक सहकार्य वृद्धिंगत करत असतात. ह्या संघटनांचं यशापयश, ह्या संघटनांची उद्दिष्टे आणि त्याची पूर्तता याविषयीचं मूल्यमापन करण्याची दृष्टी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. संयुक्त राष्ट्र संघटनेला आपल्या उद्दिष्ट प्राप्तीमध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये यश प्राप्त झाले आहे का हे समजून घ्यायचं असेल तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास आवश्यक ठरतो. आणखीन दुसरा महत्वाचा मुद्दा की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे
विश्वराज्याच्या निर्मितीसाठी कोणती पावले उचलली पाहिजे याचाही एक अंदाज राजकीय धोरणकर्त्यांना बांधता येतो. आज मितीला विश्वराज्याची निर्मिती ही स्वप्नवत जरी वाटत असली तरी भविष्यामध्ये ही अशक्य बाब नाही. संपूर्ण जगाचं एक राज्य असेल आणि या वैश्विक राज्याच्या माध्यमातून जगामध्ये शांतता, विकास, समृद्धी साध्य करता येईल यावर काही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचा विश्वास आहे. हे जरी आज मृगजळ वाटत असले तरी देखील आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकाला विश्वराज्याच्या निर्मितीमध्ये रस असला पाहिजे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे महत्व स्पष्ट करत असताना आणखी काही पैलू आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतील. जसे की जागतिक आर्थिक तणाव व त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरील प्रभाव समजून घेण्यासाठी देखील आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास सहाय्यभूत होतो. 2008 साली जगामध्ये आर्थिक संकट आलेल्याचा आपण पाहिलेला आहे. अमेरिकेमधल्या वित्तीय बँका धडाधड कोसळल्या आणि त्याचे संपूर्ण जगाच्या राष्ट्रराज्यांवरती विपरीत प्रभाव झालेले आपण पाहिले. याला वर्ल्ड इकॉनॉमिक रिसेशन असं म्हणतात. आर्थिक मंदी आपण त्याला असं म्हणतो. अशा प्रकारची आर्थिक मंदी जगामध्ये का उद्भवते? राष्ट्रराज्यांवरती त्याचा प्रभाव कशा प्रकारे घडून येतो याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. दुसरा महत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय व जागतिक लोकमताचा कल समजून घेण्यासाठी देखील आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास तुम्हाला मदत करतो. राष्ट्रीय लोकमत असो की जागतिक लोकमत असो, हे सतत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे वैश्विक पातळीवरती शांततेला अनुकूल असतं. लोकमत कधीही हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाही आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाची जडणघडण करत असताना, विशेषत्वाने परराष्ट्र धोरणाची रूपरेषा आखत असताना राजकीय नेतृत्वाला आपल्या देशांतर्गत लोकमताचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे एकूण जागतिक लोकमताचं काय म्हणणं आहे तेही समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून हे समजून घ्यायचं असेल तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचं संचालन करणाऱ्या राजकीय नेतृत्वाने लोकमताचा अभ्यास केला पाहिजे. अर्थात अशा प्रकारचा लोकमताचा अभ्यास करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्याचे विभिन्न पैलू समजून घेणे आवश्यक आहे, ही त्याची पूर्वअट असेल. पुढचा महत्वाचा मुद्दा, विचार प्रणाली व नेतृत्वाचा अभ्यास करण्याची संधी देखील आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे प्राप्त होते. आज जगामध्ये नानाविध विचार प्रणालीची राष्ट्रराज्य अस्तित्वात आहेत. त्याचं वर्गीकरण करायचं म्हटलं तर काही देश हे उदारमतवादी लोकशाही प्रणालीचा स्वीकार करणारे आहेत, तर काही देश आजही साम्यवादी विचार प्रणालीचा स्वीकार करणारे आहेत. काही मध्यममार्गी आहेत. विचार प्रणाली ही आंतरराष्ट्रीय राजकारणाला दिशा देत असते. जगामध्ये द्विध्रुवीकरणाची जी स्थिती निर्माण झाली मध्यंतरीच्या काळामध्ये, त्या पाठीमागं विचार प्रणाली हा घटकच काम करत होता. समाजवादी राष्ट्रराज्य आणि उदारमतवादी राष्ट्रराज्य ही एकमेकाच्या विरोधात उभी राहिल्याचा इतिहास आहे. आणि म्हणून विचार प्रणालीची
जडणघडण कशी होते, या विचारधारा राष्ट्रराज्यांच्या ध्येय धोरणावरती कशा प्रकारचा प्रभाव टाकतात, राजकीय नेतृत्वाला विचार प्रणाल्या कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात, हे समजून घ्यायचं असेल तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास महत्वाचा ठरतो. अशा प्रकारे नानाविध मुद्द्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्व काय आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. F.L. शुमन नावाचा विचारवंत असं म्हणतो की a serious student as a result of this study can prevent the ultimate evolution of our common civilization in the fires of hell and gloom of night. सत्य आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा जागतिक सभ्यतेचं संरक्षण आणि संवर्धनासाठी अत्यंत सहाय्यभूत ठरत असतो. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणं हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बाब असते. धन्यवाद.